नमस्कार मित्रांनो. तुम्ही तर ते एक घराचा व्हिडिओ बघितला, बरं आता दुसरा व्हिडिओ बनवतोय. आता काय खाते काहीतरी? हा, खारी. ती बघा, ती सुकी खारी होती ना, ती खाते ती. तर व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की आमचं जेव्हा लग्न झालं ना, आम्ही जेव्हा मुंबईमध्ये आलो होतो, लग्नानंतर आम्हाला आता 3 वर्ष झालेत. तर आम्ही लग्नानंतर काय काय वस्तू घेतले होते ना, ते तुम्हाला दाखवतो मी. जेव्हा घर तर तुम्ही घराचा तर व्हिडिओ बघितलाच, अंधेरीला वगैरे राहतो, तो व्हिडिओ टाकला होता मी. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलंच की घर कसं आहे, काय नाही. आता तुम्हाला वस्तू का दाखवतो मी की लग्नानंतर मी तर मुंबईमध्ये आल्यानंतर काय काय घेतलं. मुंबईमध्ये आल्यानंतर म्हणजे लग्न झाल्यानंतर काय काय घेतलं. हा बघा, तुम्हाला बेड दिसतोय, तिथं ती त्रिशी झोपलेली आहे. हा बेड घेतला, म्हणजे ही कशी लहान होती, हिचा जन्म वगैरे झाला त्या टायमालाच घेतला होता. हा बेड घेतला आधी. हा बेड घेतल्यानंतर हे बघा, हे सेकंड हँड कपाट आहे. याचा काही विषय नाही आहे. जे रूम मालिक आहे ना, त्यांचं जे कपाट आहे, म्हणजे आम्हाला एकदम फ्रीमध्ये भेटलं हे पूर्ण कपाट. चांगलं आहे बघा, मोठं कपाट होतं. जो रूम मालिक आहे ना, त्यांचं जे कपाट आहे. आणि त्याच्यानंतर मग अजून काहीतरी 1 वर्षानंतर घरामध्ये टी व्ही आणली होती. हे बघा, अजून नवीनच टी व्ही. ही नवीन टी व्ही आणली होती. मग हे आणि ते फोटो आहेत ना, तर या त्रिशूच्या मामाने गिफ्ट दिले तिला, त्या बड्डेच्या दिवशी गिफ्ट दिले होते. हे बघा, इथं हे फोटो आहे. त्रिशू, हाय कर सरांना. हाय. ते मोबाईल बघते आता. ठीक आहे, टी व्ही घेतली, एक कपाट तर काय रूम मालकाचं जे तिकडे ती इस्त्री वगैरे ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आता मुंबईमध्ये एवढी मोठ्या प्रमाणात गरमी होते, तर हे छोटंवालं कूलर घेतलं होतं. ते कूलर म्हणजे ते हप्त्यावरती घेतलं होतं 6 महिन्यानंतर. ते काहीतरी आम्हाला 9,000 रुपयाला ते पडलं होतं. आणि या आपल्या गाड्या वगैरे गिफ्ट दिल्या होत्या आपल्या त्रिशूला. तिकडे स्वामींचा फोटो लावलेला आहे. नंतर जसं लग्न झालं, मग जसं आम्ही रूममध्ये शिफ्ट झालो, तसं ते रॅक वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मेन पहिला प्रश्न म्हणजे गॅसचा होता. हे बघा, गॅस शेगडी आणि सिलेंडरचा. पहिले तर आम्हाला 1-2 महिने जेव्हा या रूममध्ये आलो, तेव्हा तर गॅस शेगडी पण नव्हती आणि सिलेंडर पण नव्हतं. मग असंच बहीण असते बाजूला, त्यांचं सिलेंडर वापरला होता आणि शेगडी तर ती सेकंड हँड होती. त्याच्यानंतर मग समजलं की इथं गॅस कनेक्शन वगैरे आहे जवळपास, तर ते भारत गॅसचं गॅस कनेक्शन करून दिलं मग आम्ही. हा गायत्री, बस म्हणजे एवढंच. बाकीचं हे बघा, हे भांडी बिंडी आहेत, एवढं हे तिथं भरलेले आहेत भांडी. तिकडे ते मिक्सर ठेवलेले आहेत, आईने मिक्सर दिलं ते. आणि बाकी तर मग काय रोजचे जे लागणारे भांडी आहेत तेच आहेत आमच्याकडे. म्हणजे जेवायला ते बघा, ही जेवणाची तयारी करते गायत्री इकडं. हे बघा, इथं हे सगळं कुकर बिकर ठेवते. तेच म्हणजे जास्त पण काही वस्तू काय घेतल्या नाही आहेत. याच आपल्या 4-5 वस्तू काय घेतलेल्या आहेत. बाकी चला भावा, म्हणजे एवढं पण असं मोठं घर नाही आहे का जास्त वस्तू का घेऊ का काय. अजून फ्रीज वगैरे काय घेतलं नाही आहे. म्हटलं काय दोघांसाठी एवढ्यात फ्रीज नको घेऊ, म्हटलं आपण नंतर घेऊया फ्रीज. म्हटलं आता बघू, आता पुढच्या दिवाळीपर्यंत फ्रीज घ्यायला लागेल. कारण की मित्रांनो, इथं मुंबईमध्ये एवढी गरमी असते ना, प्रमाणच्या बाहेर गरमी. इथं थंडीचे दिवस काय असतात ते अजिबात नाही माहीत पडत. ते हे इथं हे जेवणाचं सामान ठेवलेलं आहे. काय आलं गायत्री, कशी गरमी कशी आहे ना गायत्री इकडं, प्रमाणच्या बाहेर गरमी आहे ना. जेव्हा नवीन लग्न होऊन आली होती गायत्री, तेव्हा घरामध्ये काहीच नव्हतं ना. म्हणजे फक्त हॉल, बेडरूम, किचन एवढंच दिसत होतं. 4 भिंती दिसत होत्या फक्त. म्हणजे आम्ही एवढा सामान काहीच घेतला नव्हता, कारण की नवीनच आलो होतो मुंबईमध्ये. तेव्हा काहीच सामान नव्हता. फक्त पाण्याच्या 1-2 बॉटल होत्या आणि ते 4-5 भांडी होती आणि झोपण्यासाठी गोधडी वगैरे होती फक्त, बस. म्हणजे असं नाही. ते बेड वगैरे तर आम्हाला नंतर घ्यायला लागलं, मुलगी जन्माला वगैरे आल्यानंतर. म्हटलं असं खाली झोपण्यापेक्षा तिथं वरती झोप्या. तो 11-12 हजाराला पडला होता काहीतरी ना. इकडे सुरत गुजरात साईडला स्वस्त भेटतात ना ते बेड. हे बघा, इकडे हे सगळे एवढे भांडी ठेवले आहेत. म्हणजे दोघांना जेवढं लागतं ना तेवढं कम्फर्टेबल. कारण की भाड्याचा रूम आहे, कधी पण आपल्याला चेंज करायचा आली बारी, तर जास्त सामान घेऊन मतलब नाही आहे मुंबईमध्ये. हां, स्वतःचा रूम आहे बाबा, तर मग काही ना काही माणूस थोडं 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 आणत राहतो. आणि भाड्याच्या रूममध्ये कसं विचार करतो माणूस ना गायत्री.
काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. आता फ्रीज घेताना पण विचार करायला लागतो, कारण की शिफ्टिंगचा जेव्हा टाईम येतो दुसऱ्या घरामध्ये जर शिफ्ट व्हायचं असेल, रूम मालकांचं काय खरं आहे ते आज सांगतील राहा आणि उद्या नाही पण म्हणून देतील, त्यांचं काय खरं आहे. आपण त्यांचं काय करू शकतो. त्याच्यासाठी जास्त काही मुंबईमध्ये सामान घे नाही करायचं. जे काय ते आपलं गावी घ्यायचं. इथं मुंबईमध्ये जास्त नखरे करत नाही बसायचं, भांडे घ्या हे घ्या. हा जर वाटलं तर मुंबईमध्ये पाणी भरलं काय भरलं स्वतःचे जीव सांभाळायचे, इथं पडलेले असते ते भांडे कोण बघणार आहे? हा मुंबईमध्ये स्वतःचे जीव मित्रांनो पळत असतं इथं. हा थोडा पण पाऊस पडला तर अर्धी मुंबई पाण्याने भरून जाते. आता काय बनवते काहीतरी? आता हा काहीतरी बनवते ना, आयडिया करते जादू तुम्हाला बनवते. अच्छा पाहिजे ना तुम्हाला. काय नाही, असंच आमचा छोटासा संसार होता. तुम्हाला ते बेडवर दाखवलं, ते कपाट टीव्ही कूलर वगैरे आणि ते भांडी वगैरे लावली ते आता झालेत. लग्नाला झाले, 3 वर्ष लग्नाला झाले. 3 वर्ष झाले, मस्त चाललंय आमचं सुखाचा संसार. हा खुशी आनंदाने मस्त. पुढे पण असंच जाऊ द्या. हा. भांडण तंटा करून दिवस निघून जातात. भांडण नाही करत आम्ही लोक. भांडण नाही करत आम्ही लोक. बाकी आता काय बनवते? हा काहीतरी बनवते. अच्छा तिखट मिरच. चालेल, चल बाय बाय कर मग सर्वांना. बाय बाय. बाय बाय.